ए अर्जुन, चल रे शाळेमध्ये चल. नाही, मला नाही जायचंय. का नाही जायचं पण? कारण की माझं पोट दुखतं. 1 महिना झाले तू रोज असं सांगतोय काही ना काही पोट दुखतं तुझं. चल चल शाळेत चल. चल चल. आत्ता जे आपण बघितलं त्याला स्कूल रिफ्युजल असं म्हणतात, म्हणजे शाळेत जाण्यास नकार देणे. हा प्रॉब्लेम कुठल्याही वयोगटातल्या मुलांमध्ये दिसून येतो, अगदी बालवाडीपासून ते 10वी पर्यंतच्या मुलांमध्ये. शाळा सुरू झाल्यानंतर म्हणजे अगदी लहान मुलांमध्ये, जी मुलं प्ले ग्रुप किंवा ज्युनियर KG मध्ये एंटर करतात, या मुलांमध्ये काही दिवसांसाठी शाळेत जायला त्रास होणं, शाळेत जाण्याच्या आधी मुलांनी रडणं हे कॉमन असतं. पण हेच जर साधारण 2 आठवड्यांपेक्षा जास्त चालू राहिलं, अगदी काही महिने किंवा काही वर्षही चालू राहिलं, तर मात्र ही मोठी समस्या होऊ शकते, ज्याला आपण स्कूल रिफ्युजल असं म्हणतो. स्कूल रिफ्युजल मध्ये नक्की होतं काय की मुलं बऱ्याचदा आदल्या दिवशीपर्यंत तयारही असतात शाळेत जायला, शाळेची तयारी देखील करतात, मनाची तयारी होते, पण सकाळी उठल्यानंतर मात्र त्यांची रडारड सुरू होते, रुसून बसतात, घाबरलेले असतात, शाळेत जाणारच नाहीत अशी जिद्द धरून असतात. आणि मग शाळेच्या बिल्डिंग पर्यंत नेल्यानंतर पुन्हा एकदा मागे वळून परत येतात, आई वडिलांकडे बघतात आणि रडायला लागतात. अशी रडारड अनेक दिवसांसाठी चालू राहते आणि मग आई वडीलही देखील कंटाळून जातात. याला स्कूल रिफ्युजल असं म्हणतात. तर स्कूल रिफ्युजलची अनेक कारणं आहेत. ती कारणं आपण 3 भागांमध्ये डिवाइड करूया. सगळ्यात पहिल्यांदी फॅमिली रिलेटेड जी कारणं आहेत, म्हणजे काही पारिवारिक समस्या ज्याला आपण म्हणू. दुसरा भाग म्हणजे शालेय समस्या किंवा स्कूल रिलेटेड प्रॉब्लेम्स. आणि तिसरा भाग म्हणजे त्या मुलाचे प्रॉब्लेम्स किंवा त्या मुलाच्या काही समस्या असतात ज्याच्यामुळे स्कूल रिफ्युजल होऊ शकतं. तर फॅमिली प्रॉब्लेम्स काय असू शकतात? फॅमिली किंवा पर्यावरणातले होणारे बदल. बऱ्याच घरांमध्ये असं बघितलं जातं की आई वडील एकमेकांची भांडत असतात, किंवा आई आणि आजी भांडत असतात, किंवा आई वडील सतत मुलाला ओरडत असतात, मुलाला दोष देत असतात, आणि घरामध्ये ओव्हरऑलच फायटिंग होत असतं. अशा परिस्थितीत ही मुलं इनसिक्युअर होतात किंवा कधी कधी घाबरून जातात. बऱ्याच वेळा अशा मुलांना आई वडील जे ओरडतात तेव्हा असे काही वाक्य त्यांच्याकडनं निघतात की तू जर मस्ती केलीस, दंगा केलास तर तुला मी हॉस्टेलमध्ये सोडून देईन, किंवा तू मस्ती केलीस, आमचं ऐकलं नाहीस तर मीच घरातनं निघून जाईल. अशाने मुलं घाबरून जातात आणि जी भीती त्यांच्या मनात निर्माण होते ती इथून उद्भवू शकते. त्याचबरोबर जेव्हा आई वडील एकमेकांशी भांडतात त्यावेळेस सुद्धा एखादा पालक दुसऱ्या पार्टनरला असं म्हणू शकतो की मी आता घर सोडूनच निघून जातोय, मी इतका कंटाळून गेलोय की मी आता इथे राहणारच नाही, किंवा मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतो. किंवा जॉईंट फॅमिली असेल तर त्या जॉईंट फॅमिलीमधनं आई वडील आणि त्यांची मुलं वेगळी झालेली असतात, नुकतीच अनेक भांडणं झाली असतात, काही प्रॉब्लेम्स असतात. तर ह्या सगळ्या वातावरणामध्ये या मुलामध्ये इनसिक्युरिटी निर्माण होते, भीतीचं वातावरण निर्माण होतं, आणि त्याला असं वाटू शकतं की शाळेत गेल्यानंतर जर मला घरी आल्यानंतर हे आई वडील दिसलेच नाही तर, किंवा मला हे आई वडील जर शाळेतच सोडून आले तर, असे असंख्य विचार त्या मुलांच्या मनात उद्भवू शकतात. आणि त्यामुळे मुलं शाळेत जाण्यास नकार देतात, त्यांना सिक्युअर वाटत नाही आणि त्यांना घरीच राहणं ते पसंत करतात. दुसरा मुख्य घटक म्हणजे मी म्हणलं तसं शालेय समस्या. बऱ्याच वेळा जेव्हा मुलं शाळेत जातात तेव्हा काही मुलांना टीझिंग किंवा बुलिंग याचा सामना करावा लागतो. टीझिंग किंवा बुलिंग म्हणजे चिडवाचिडवी जी शाळेमध्ये होत असते. तर इतर मुलं, काही मुलांना, जी मुलं त्यांच्या हिशोबाने थोडी कमजोर आहेत, मग ती अभ्यासात कमजोर असतील, बुद्धीने कमजोर असतील, किंवा पटकन उत्तर देत नसतील, शाय असतील, किंवा त्या मुलांना काही मुलं, एखादं मूल थोडं वजनाने जास्त असेल किंवा खूप बारीक असेल तर अशा मुलांना चिडवलं जातं, किंवा एखादा मुलगा चष्मा घालत असेल तर त्याला अशा विचित्र पद्धतीने चिडवलं जातं, ज्याच्यामुळे तो जो मुलगा संवेदनशील असेल तर त्याला वाईट वाटू शकतं, त्याला पुन्हा एकदा भीती वाटू शकते आणि त्याला या गोष्टीचा खूप त्रास होत असतो, पण तो ते सांगू शकत नसतो आणि म्हणून तो शाळेत जात नसतो. दुसरा प्रॉब्लेम जो शाळेमध्ये होऊ शकतो तो म्हणजे कधी कधी मुलं दंगामस्ती करतात आणि टीचर्स सहजपणे असं म्हणतात की तुला प्रिन्सिपॉलकडे घेऊन जाईल किंवा तुला अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवी, आणि असं ऐकल्यानंतर बऱ्याचदा मुलं घाबरून जातात आणि पुन्हा एकदा त्यांना शाळेत जाण्याची भीती वाटू लागते. कधी कधी शाळेमध्ये किंवा बाहेरही कुठे त्यांचं शोषण होत असेल तरीही ही मुलं गप्प राहतात, घाबरून जातात की आई वडिलांना या बाबतीत मी कसं सांगणार,
आणि ह्याबद्दल त्यांना माहिती नसते म्हणून ते सहन करत राहतात, पण कुठेतरी ती भीती मनात असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना जायचं नसतं. तर या सगळ्या गोष्टींकडे आईवडिलांचं लक्ष असणं गरजेचं आहे. तिसरा महत्वाचा घटक मी म्हटलं तसं मुलांमधील समस्या. तर मुलांमध्ये प्रॉब्लेम्स कशात उद्भवू शकतात, तर मुख्य म्हणजे अभ्यासातल्या समस्या. बऱ्याचदा काही मुलांना शाळेत शिकवलेल्या गोष्टी समजत नाहीत, त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत, त्यांची एकाग्रता बरोबर नसते, त्यांना बोर्डवरचं व्यवस्थित पटकन उतरवता येत नसतं, त्यांना कधी कधी शब्द ओळखता येत नाहीत, लेटर्स ओळखता येत नाहीत, किंवा पूर्ण वाक्य बनवायला त्यांना त्रास होतो. आणि जसं जसं त्यांची वर्ष वाढत जातात, म्हणजे 4th, 5वीत, 6वीत गेल्यानंतर अभ्यासक्रम जसा वाढत जातो तसं त्यांच्या डिमांड्स पण वाढतात आणि त्यामुळे त्यांना त्या पूर्ण करता येत नाहीत. त्यांना पटपट अभ्यास जमत नाही, शाळेमध्ये पटपट आकलन होत नाही आणि ह्यामुळे सुद्धा ही मुलं स्वतःला कमी समजू लागतात. हा विषय मी कोणासमोर मांडू असं त्यांना वाटतं, त्यापेक्षा मी शाळेतच जात नाही. अगदी होमवर्क सुद्धा त्यांना पटकन करता येत नाही, शाळेमध्ये प्रश्न विचारले जातील म्हणून ही मुलं घाबरतात आणि म्हणूनही शाळेत जायला ती नकार देऊ शकतात. तर शाळेत जायला नकार देणं हे अगदी लहान मुलंच करतात असं नाहीये. अगदी प्रीस्कूलची मुलं, म्हणजे अगदी बालवाडीतली मुलं आणि 10वी पर्यंत ची मुलं, असं कुठल्याही वयोगटातली मुलं शाळेत जायला नकार देऊ शकतात. स्कूल रिफ्युजल कधीही सुरू होऊ शकतं. तर अभ्यासातले प्रॉब्लेम्स माहिती असणं गरजेचं आहे. त्यांची एकाग्रता कमी आहे का, किंवा त्यांना अध्ययन अक्षमता आहे का, म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटी, ज्याच्यामध्ये डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया असे प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे लिखाणात प्रॉब्लेम्स, वाचनात प्रॉब्लेम, किंवा त्यांना गणितात समस्या असतात. आणि हे बेसिक गोष्टी असतात, त्याच्यात प्रोसेसिंग होत नाही त्यांच्या मेंदूमध्ये त्या सब्जेक्टचं. म्हणजे कितीही वेळा तुम्ही त्या गोष्टी शिकवल्या, किती वेळा त्याला वाचायला शिकवलं, किती वेळा त्याला प्रॉब्लेम शिकवले कसे सॉल्व्ह करायचे गणितातले, तरी त्याला ती कन्सेप्ट काही क्लिअर होत नाही आणि त्याला स्वतःहून ते सोडवता येत नाही. त्याला मदत लागते प्रत्येक वेळेला. कधी कधी त्या मुलाची बुद्धिमत्ताच तेवढी विकसित झालेली नसते, जसं डेव्हलपमेंटल डिले असतो एखाद्याला, किंवा बुद्धिमत्तेची समस्या, बुद्धिमत्तेचा प्रॉब्लेम जर त्याला असेल, त्याची बुद्ध्यांक त्याचा कमी असेल, तर शाळेमध्ये जसं त्याचं वर्ष वाढत जातात तसं स्टँडर्ड पुढे सरकतं. म्हणजे 6वी 7वी नंतर ह्या मुलांना प्रॉब्लेम्स सुरू होतात आणि मग ते शाळेत जायला नकार देतात. त्यामुळे आमच्या ओपीडी मध्ये आम्ही अशी बरीच मुलं बघतो जी 8वीत गेल्यानंतर अचानक त्यांनी शाळेत जायला त्याला भीती वाटते, सकाळी त्याचं पोट दुखतं किंवा त्याचं डोकं दुखतं आणि तो शाळेत जायला सुरुवातीला नाही म्हणायचा, आणि मग पुन्हा जेव्हा त्याचं डोकं दुखणं कमी झालं तरी सुद्धा त्याला शाळेत जायची भीती वाटायची. तर विविध कारणं तो काढायचा. म्हणजे कधी कधी डोकं दुखायचं, कधी पोट दुखतं असं सांगतो, कधी दात दुखतात, कधी त्याला अस्वस्थ वाटत असतं. तर अशा पद्धतीने ती मुलं आमच्याकडे येतात की शाळेत जायची वेळ आली किंवा परीक्षा जवळ आली की त्याला असा त्रास होतो, आणि शाळेत जायची वेळ आली की मात्र तो कोपऱ्यात जाऊन बसतो की मला बरं वाटत नाहीये, मी शाळेत जाणार नाही. किंवा कधी कधी जर आपण जबरदस्तीने त्याला पाठवायचा प्रयत्न केला तर मात्र हा मुलगा खूपच त्रागा करतो, खूप राग व्यक्त करतो, चिडतो आणि खूप हट्ट धरून बसतो किंवा खूप रडू लागतो. तर अशा पद्धतीचे केसेस आमच्या समोर येतात, ज्याला स्कूल रिफ्युजल असं म्हणतात. आपण स्कूल रिफ्युजलची कारणं बघत होतो. तर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे वागणुकीतल्या समस्या. तर वागणुकीतल्या समस्या म्हणजे काय की काही मुलं चंचल असतात, त्यांची एकाग्रता कमी असते, एका ठिकाणी जास्त वेळ ती मुलं बसू शकत नाहीत, त्यांना पेशन्स पण कमी असतो, त्यामुळे शांतपणे त्यांना वर्गात बसणं त्यांच्यासाठी अवघड असतं. तर ही मुलं बऱ्याच वेळा त्यांना शाळेत जायला त्रास होतो. त्यांना घरी बसून ते मोबाईल किंवा टीव्हीवर गेम्स खेळणं त्यांना जास्त पसंत असतं, आणि घरी जर असं वातावरण असेल की त्याला ती गोष्ट करू दिली जाते तर ते शाळेपासून हळूहळू दुरावतात आणि शाळेत जायची इच्छा त्यांची कमी होते. त्याचबरोबर काही मुलं डिफायंट असतात, ज्याला आपण ऑपोजिशनल डिफायंट डिसऑर्डर असं म्हणतो. म्हणजे आई वडील जे सांगतील, मोठी माणसं जे सांगतील त्याच्या विरुद्ध करायचं, मनासारखंच करायचं, माझ्या मनात जे येईल तेच मी करणार, मी तुमचं ऐकून घेणार नाही, तुम्ही मला ऑर्डर सोडायची नाही. किंवा ती मुलं आर्ग्युमेंट करतात, म्हणजे उद्धटपणे उत्तर देतात, उलट. तर ही जी मुलं असतात ही अतिशय हट्टी असतात, रागीट असतात आणि त्यांना मनासारखंच करायचं असतं. मग त्यावेळेस जर त्यांना वाटलं की मला शाळेत जायचं नाही तर ती मुलं असंच हट्ट धरून बसतात. तर ह्या झाल्या वागणुकीतल्या काही समस्या. आणि महत्वाची समस्या म्हणजे सेपरेशन अँझायटी डिसऑर्डर.
तर सेपरेशन अँझायटी डिसऑर्डरमध्ये मुलांच्या मनात अशी भीती निर्माण होते की माझे आई वडील किंवा माझ्या अगदी जीवाभावाचे जे लोक आहेत ते माझ्यापासून दुरावतील, माझ्यापासून लांब जातील अशी भीती निर्माण होते. त्यांना काहीतरी होईल, त्यांचा ॲक्सिडेंट होईल की काय, किंवा त्यांना एखादा राक्षसच खाऊन टाकेल की काय, अशी त्यांच्या मनात भीती होते. किंवा त्यांना असंही वाटू शकतं की मी त्यांच्यापासून लांब जाईल आणि मला कोणीतरी किडनॅप करेल. असे असंख्य विचार त्यांच्या मनात येतात, त्यांना भीती वाटते, म्हणून ते आई वडिलांपासून लांब जायला तयारच होत नाहीत. मग शाळेतच काय तर कुठेही जायला ते नकार देत असतात, आईचा पदर धरून असतात, अतिशय जास्त प्रमाणात किंचाळतात, रडतात जर त्यांना आपण वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर. ते नर्व्हस असतात, रेस्टलेस असतात, त्यांची झोप डिस्टर्ब झालेली असते आणि बऱ्याच वेळा ती मुलं खूप घाबरलेली असतात. काही मुलांमध्ये काही विशिष्ट गुणधर्म असतात, जसं बिहेवियरल इनहिबिशन ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये ही मुलं शाय किंवा खूप रिझर्व्ड असतात, अबोल असतात, जास्त मुलांशी मिक्सअप होत नाहीत, एकटी एकटी राहणं पसंत करतात आणि थोडीफार अनेक लोकांमध्ये मिसळायला त्यांना भीती वाटते, थोडी घाबरट असतात. तर अशा मुलांमध्ये ही मुलं संवेदनशील पण जास्त असतात, तर त्यांच्यामध्ये हा अँझायटीचा किंवा चिंता विकाराचा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात आढळून येतो. त्याचबरोबर कधी कधी घरचे सुद्धा खूप प्रोटेक्टिव्ह असतात काही मुलांबद्दल आणि अशा ह्या अँशियस नेचरमुळे म्हणजे आईवडिलांच्याच अशा स्वभावामुळे बऱ्याचदा ही मुलं सुद्धा थोडीशी भित्री होऊ शकतात. इतर काही कारणं असतात ज्याच्यामध्ये स्कूल रिफ्युजल दिसून येतं. उदाहरणार्थ ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, ज्यामध्ये ही मुलं अतिशय चंचल असू शकतात, त्यांचं कम्युनिकेशन व्यवस्थित डेव्हलप झालेलं नसतं, त्यामुळे ती मुलं जास्त एकटी राहतात, सोशलाइज होऊ शकत नाहीत, नजर मिळवत नाहीत, बऱ्याचदा तीच गोष्ट वारंवार रिपीट करतात आणि हट्टही जास्त करू शकतात. तर ह्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा स्कूल रिफ्युजलचे चान्सेस असतात. त्याचबरोबर इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी म्हणजे ज्या मुलांचा बुद्ध्यांक कमी आहे त्या मुलांना सुद्धा नवीन चॅलेंजेस फेस करताना त्रास होतो. आणि ADHD आपण मगाशी बघितलं तसं अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, ज्यामध्ये मुलं अतिशय चंचल असतात आणि एका ठिकाणी बसू शकत नाहीत, ह्या मुलांना सुद्धा शाळेत जास्त वेळासाठी बसणं अवघड जातं आणि ह्या मुलांमध्ये सुद्धा स्कूल रिफ्युजल दिसून येतं. तर अशी असंख्य कारणं आहेत जी आपण आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. अजून काही केसेस आमच्याकडे येतात ज्यामध्ये मुलं आजारी पडलेली असतात बऱ्याच दिवसांसाठी आणि त्या आजारपणामुळे लीव्ह किंवा ॲब्सेंटी लागलेली असते शाळेमध्ये आणि मग पुन्हा जेव्हा शाळेमध्ये रुजू व्हायचं असतं तेव्हा या मुलांना खूप त्रास होतो आणि तेव्हा सुद्धा स्कूल रिफ्युजल दिसून येतं. तर हे कुठलं कारण नक्की आहे शोधून काढणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे त्या मुलाचं काउन्सिलिंग केलं जातं, बिहेवियर थेरपी केली जाते. जर त्या मुलाला वर्तणुकीतल्या समस्या आहेत तर त्याच्यासाठी आपण बिहेवियर थेरपी करतो, त्याचं बिहेवियर मॉडिफाय करण्यासाठी ही थेरपी असते. त्याचबरोबर पालकांचं सुद्धा काउन्सिलिंग केलं जातं, पालकांना ह्या प्रॉब्लेम्सबद्दल माहिती दिली जाते आणि मग पेरेंटिंग कसं करायचं म्हणजे पालकत्वामध्ये काय बदल केले पाहिजेत याचा सल्ला देखील दिला जातो. आणि त्याचबरोबर मी म्हटलं तसं थेरपी किंवा ऑक्युपेशनल थेरपी या सगळ्या ट्रीटमेंट्स बरोबर औषध उपचार असणं अतिशय गरजेचं असतं. कारण बऱ्याचदा ही मुलं खूप हट्टी असतात किंवा ही मुलं खूप अँशियस आणि खूप घाबरलेली असतात, त्यामुळे त्यांना शांत वाटणं, मनातून शांत वाटणं, रिलॅक्स्ड वाटणं हे गरजेचं असतं आणि त्यांच्या बिहेवियरमध्ये वर्तणुकीमध्ये बदल होण्यासाठी औषधांची सुद्धा कधी कधी गरज पडते. तर व्यवस्थित उपचार केल्यानंतर स्कूल रिफ्युजल आपल्याला नक्की व्यवस्थितपणे हँडल करता येतो. धन्यवाद.